श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 6. श्री गणेशाय नमः. त्रिमूर्ती अवतार होऊन आपण तीर्थे करावया किं कारण, विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तया स्थाना. ऐकोनी नामधारकाचे वचन, संतोष झाला सिद्ध आपण. सांगत से विस्तारोन गुरुचरित्र परियेसा. दत्तात्रेय आपण तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजना दीक्षा करणे उपदेशित से हितार्थ. विशेष तीर्थ आपले स्थान, गोकर्णी असे शंकर आपण. याची कारणे निर्गुण, त्रिमूर्ती वसती तये स्थानी. गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य, एक चित्त करुणी नेम एक शिष्या नामधारका. महाबळेश्वर लिंग देका, स्वयंभू शिव असे एका. आख्यान असे विशेषा, लंबोदरे प्रतिष्ठिले. पुलस्य ब्राह्मणाची भार्या, नामतीयेचे कैकया. ईश्वर भक्ती अतिप्रिया, शिवपूजा सर्व काळी. नित्य करी लिंगपूजन, पूजे विण निघे अन्न. ऐसे कर्मिता एक दिन, न मिळे लिंग पूजेसी. व्रतभंग होईल म्हणून, मृत्तिका लिंग करुणी. पूजित होती संतोषोनी, भक्तिपूर्वक अवधारा. तिचा पुत्र अतिक्रूर, नामतया दशशीर. आला तेथे वेगवत्तर, माता दर्शन करावया. नमिता झाला मातेसी, पुसे पूजा काय करीसी. सांगतसे विस्तारेसी, पूजिते लिंग मृत्तिकेचे. रावण म्हणे जननीसी, माझी माता तू म्हणविसी. मृत्तिकेचे लिंग पूजेसी, अभाग्य आपुले म्हणतसे. मागुती म्हणे तियेसी, पूजिल्या फळे काय आस. कैकया सांगे पुत्रासी, कैलास पद पाविजे. रावण म्हणे मातेसी, कैलास आणुनी तुझपाशी. दिल्हे तरी होय कैसी, सायास काओ करीत्यसे. ऐसे म्हणितसे रावण, माते सेवे करी आपण. आणि न त्वरित उमा रमण, कैलासासहित लंकेसी. पूजा करीते ओ स्वस्थ चित्तेसी, मृत्तिका लिंग असे कायसी. म्हणून निघाला त्वरितेसी, मनोवेगे निशाचर. पावला त्वरित शिवपुरासी, शुभ्र पर्वत रम्यासी. धरोनी हालवी क्रोधेसी, विस बाहू भुजा बळे. आंदोळले कैलास भुवन, उपटीत से तो रावण. दाही शिरे टेकोन, उचलीन म्हणे उल्हासे. शिर लावूनी पर्वतासी, कर टेकोनी मांडीसी. उचलिता झाला प्राणेसी, पाताळ सप्त आंदोळले. फणा चुकवी शेष आपण, कुर्म भ्याला कापोन. भयचकित देवगण, अमरपूर कापतसे. कैलासपुरीचे देवगण, भयभीत झाले कापोन. भयचकित गिरिजा आपण, होऊन गेली शिवापाशी. पार्वती विनवी शिवासी, काय झाले कैलासासी. आंदोळ तसे भारेसी, पडो पाहते निर्धारी. ईश्वर म्हणे गिरिजेसी, न करी चिंता मानसी. रावण भक्त माझा परियेसी, खेळतसे भक्तीने. ऐसे वचन ऐकोनी, विनवी गिरिजा नमोनी. रक्ष रक्ष शूलपाणी, समस्त देवगणांते. ऐकोनी उमेची विनंती, शंकरे चेपिले वामहस्ती. 10 क्षिरे भुजे विसासहिती. दडपाले से गिरीच्या तळी, चिंता करी मनी बहुत. शिव शिव ऐसे उच्चारित, ध्यातसे स्तोत्र करीत. शरणागता रक्ष म्हणोनी, त्राही त्राही पिनाक पाणी. जगद्रक्षक शिरोमणी, शरण आलो तुझे चरणी. मरण कैचे भक्तासी, शंकर भोळा चक्रवर्ती. ऐकोनी त्याची विनंती, चेपिले होते वामहस्ती. काढिले त्वरित कृपेने, सुटला ते तुनी लंकेश्वर. स्तोत्र करीतसे अपार, शिरछेदोनी धरिले करी. तंतू लाविले निज अंतरे, वेद सहस्त्र एक वचनी. वर्ण कर्मादी विस्तारोनी, सामवेद अतिगायनी. समस्त रागे गातसे, शिर कापून आपुले देखा. यंत्र केले करकमळिका, शिरा काढून तंतुका. रावणेश्वर गातसे, समयासमयी आलापन. करी दक्ष शिर आपण, प्रातःकाळी करी गायन. अष्टरागे परियेसा, ऐसे 36 रागेसी. गायन करी सामवेदासी, निर्वाण रूप आहे कैसी. चंद्रमौळीची भक्ती ते, रावणाचे भक्तीसी. प्रसन्न ईश्वर त्वरितेसी, निजरूपे अतिहर्षी. उभा राहिला सन्मुख, पंचवक्त्र त्रिनेत्रेसी. 10 भुजा स्वरूपेसी, उभा राहोनी संतोषी. मागवर म्हणतसे, म्हणे रावणशी वासी. काय मागू तुझपाशी, लक्ष्मी माझे घरची दासी. 8ही निधी माझे द्वारी, चतुरानन माझा जोशी. 33 कोटी देव हर्षी, सेवा करिता ती अहर्निशी. सूर्य चंद्र वरुण वायू, अग्नी
सारे का सेवा करी, वस्त्रे धुतसे अति कुसरी, यम माझा अज्ञाधारी, निरोपा वेगळा न मारी कवणा, इंद्रजिता सारखा पुत्र, कुंभकर्णा सारखा भात्र, स्थान माझे समुद्रात, कामधेनू माझ्या घरी, सहस्त्र कोटी आयुष्य मज, मज समान नाही तुझ्या, आलो असे याची काजा, कैलास नेईन लंकेसी, व्रत असे जननीसी, नित्य पूजावे तुम्हासी, मनोरथ पुरवावे भक्तीसी, कृपामूर्ती दातारा, ईश्वर म्हणे रावणासी, जरी चाड असेल पूजेसी, काय करीसी कैलासासी, आत्मलिंग देईन तुझ, जे जे मनीची वासना, पुरेल ऐसे जाणा, लिंग असे माझा प्राणा, म्हणून दिले रावणासी, पूजा करी वेळ तिनी, अष्टोत्तर शत जप करोनी, रुद्राभिषेके करोनी, पूजा करी एकचित्ते, वर्षे 3 जरी पूजिसी, तुची माझे स्वरूप होसी, जे जे मनी इच्छिसी, पावसी त्वरित अवधारी, हे लिंग असेल जयापाशी, मृत्यू नाही परियेसी, दर्शन मात्रे 6 दोषी, त्वरित जातीला उधारी, ठेवू नको भूमीवरी, जोवरी पाविजे तुझे नगरी, वर्षे 3 पूजा करी, तुची ईश्वर होशील, इतुके होता अवसर, नारद होता क्षेश्वर, निघो निगेला वेगे सत्वर, अमरपुरी इंद्रभुवना, नारद म्हणे इंद्रासी, काय स्वस्थ चित्ते बैसलासी, अमृत दिदले रावणासी, लक्ष्मी गेली आजी तुमची, चिरायू झाला लंकेश्वर, प्राणलिंगे दिदले कर्पूर गौर, आणि कदिदला असे वर, तुची ईश्वर होशील, वर्षे 3 पूजिली आसी, तुची माझे स्वरूप होसी, तुझी नगरीच कैलासी, मृत्यू नव्हे कधी तुझ, ऐसावर लाधोनी, रावण गेला संतोषोनी, 33 कोटी देव कोठुनी, सुटतील आता तुम्हासी, ऐसे वचन एकोनी, इंद्र भ्याला कापोनी, नारदासी विनवी कर जोडोनी, काय करावे म्हणतसे, नारद म्हणे इंद्रासी, उपाव करावे त्वरितेसी, जावे तुम्ही ब्रह्मयापाशी, तो यासी उपाय करील, इंद्र नारदा समवेत, गेले ब्रह्मलोकात त्वरित, विस्तारोनी वृत्तांत, सांगे इंद्र ब्रह्मयासी, ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी, जावे त्वरित वैकुंठासी, दैत्यावैरी ऋषिकेशी, उपाय करील निर्धारी, विरींची म्हणे विष्णूसी, प्रतिकार करा वेगेसी, कारणे असे तुम्हासी, रामावतारी परियेसा, ऐसे विनिवी चतुरानन, तव श्री विष्णू म्हणे कापोन, कार्य नासले म्हणून, निघाला झडकरी कैलासासी, विष्णू आला ईश्वरापाशी, म्हणे शंकरा काय करीसी, प्राणलिंग रावणासी, देणे काय कारण तुम्हा, ईश्वर म्हणे विष्णूसी, तुष्टलो त्याचे भक्तीसी, विसर पडेला आम्हासी, संतोषोने दिदिले प्राणलिंग, आपले शिर छेदोनी देखा, विणा केल्या स्वस्तिका, सप्तस्वरे वेदाधिका, गायन केले भक्तीने, जरी मागता पार्वतीसी, देतो सत्य परियेसी, भुली पडली भक्तीसी, लिंग नेले प्राण माझे, विष्णू म्हणे उमाकांता, तुम्ही ऐसे वर देता, आम्हाशी सायास होता बहुता, दैत्य उन्मत्त होता ती, देव दिविजादी लोकांसी, पीडा करिता ती बहुवसी, याची कारणे आपणासी, अवतार घेणे घडते देखा, कधी दिदले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या देक, एकटाची शिववचन, केला उपाय नारायण, चक्र पाठविले सुदर्शन, सूर्य आड व्हावयासी, बोलावुनी नारदासी, सांगतसे ऋषिकेशी, तुम्ही जाये तरितेसी, जातो लंकेसी, रावण मार्गी जाऊनी त्यास, विलंब करावा परियेसी, जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणे तसे, चक्र झाले सूर्या आड, स्नान संध्या रावणा चाड, तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा तयासी, ऐसे कोण्या श्री विष्णूच्या बोला, नारद मुनी त्वरित गेला, मनोवेगे पावला, मार्ग क्रमिता लंकानात, नारदा ते पाठवुनी, विष्णू विचारी आपले म्हणी, गणेश्वरा ते विनवनी, पाठवू म्हणे विघ्नासी, बोलावुनी गणेशासी, सांगे विष्णू परियेसी, कैसा रावण तुझसी, सदा उपेक्षित, बाळकपणे तुवा जावे, शिष्यरूपे करुणा भावे, सूक्ष्म रूप दाखवावे, लिंग घ्यावे विश्वासोनी, संध्यासमी तुझे हाती, लिंग देईल विश्वास रीती, तुवा ठेवावे क्षिती, लिंग राहील तेथेची, गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म गाडे, उभा ठेला रावणा पुढे, म्हणे कोठोनी आलासी, रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासासी, केले उत्कृष्ट तपासी, संतोष विले चंद्रमोळी, प्रसन्न होऊन आम्हासी, लिंग दिदले परियेसी, आणि
अधिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार. नारद म्हणे लंकानाथा देव अधिक तुझे आता. लिंग लाधलासी अमृता जाणू आम्ही अत्यंत. लिंग महिमा एक कानी जे पूजतील वर्षेतिनी. तेची ईश्वर होतील निर्गुणी. वरदमूर्ती तोची होय लिंग असे जये स्थानी. तेची कैलास असे जाणी. महत्व होते याची गुणी. ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी असे अनेक अपार महिमा. सांगेने का एक नेमा. रावण म्हणे कार्यामा जावे त्वरित लंकेसी. म्हणून निघाला महाबळी. नारद म्हणे तये वेळी सूर्यास्तमान आहे जवळी. संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्त्र वेद आचरसी. संध्याकाळी मार्गक्रमसी वाटेस होत येईल तुझनिशी. संध्या लोप होईल आम्ही जाऊ संध्यावदनासी. म्हणून नारद विनयेसी पुसोनिया रावणासी. गेला नदी तीरा नारद रावण चिंती मानसी. व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी. संदेह गडला म्हणतसे ईश्वरी सांगितले आपणासी. लिंग न ठेवावे भूमीसी संध्या समय झाला निशी. काय करू म्हणतसे तव देखिला ब्रह्मचारी. अतिसुंदर बाळका परी हिंडतसे नदी तीरी. देखिले रावणे तये वेळी सोनिया लंकेश्वर. लोभे धरिला त्याचा कर. सांग बाळा कवनाचा कुमर. प्रीती भावे पुसतो मी ब्रह्मचारी म्हणे रावणासी. आमचा पिता काय पुससे जटाधारी भस्मांगेसी. रुद्राक्षमाळा असे देखवा शंकर म्हणती तयासी. भिक्षा मागे अहर्निशी वृषभारूढ उमा सरिसी. जननी माझी जगन्माता इतके एकोणी लंकानाथ. त्या बाळका ते संभोगित लिंगे धरी ऐसे म्हणत संध्या करीन तव वरी. बाळक विनिवितयासी न धरी लिंग परियेसी. ब्रह्मचारी आपण अरण्यवासी. उपद्रवू नको म्हणतसे तुझे लिंग असे जड. आपण बाळक असे वेड. न घे लिंग जाऊ दे सोड. धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोगित. लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित. समुद्र तीरी बैसला ब्रह्मचारी धडिसी. भाविनवतेसे रावणकासी. जड झाली आपणासी. ठेवीन त्वरित भूमीवरी वेळ तीन परियेसी. बोलावीन तुम्हासी वेळ लागली परियेसी. ठेवीन आपण भूमीवरी ऐसा निर्धार करुनी. उभा गणेश लिंग धरुनी. समस्त देव विमानी बैसोनी पाहती कौतुक. अर्धसमयी रावणासी बोलावी गणेश परियेसी. जड झाले आपणासी लिंग घे गा म्हणतसे. न्यासपूर्वक अर्घ्य देका. रावण करीतो अति विवेका. हाती दाखवितो बाळका येतो राही म्हणून. आणि एक क्षण पाहोनी गणेश बोले वेळ दोनी. जड जाहले म्हणून शीघ्र यावे म्हणितसे. नये रावण ध्यानस्थ गणेश असे विचारित. समस्त देव साक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी. श्री विष्णू ते स्मरुनी लिंग ठेविले स्थापोनी. संतोष झाला गगनी. पुष्पे हर्षती सुरवर. अर्ध्य देवोनी लंकेश्वर. निघोनी आला सत्वर. पग लिंग देखिले भूमीवर. मनिविकळ झाला आवेशोनी रावण देखा. ठोसे मारी गणनायका. हास्यवदने रडे तो देखा. भूमीवरी लोळतसे म्हणे माझ्या पितयासी. सांगे नाता त्वरितेसी. का मारिले बाळकासी. म्हणून निघाला रडत देखा. मग तो रावण काय करी. लिंग धरुनी दृढ करी. उचलू गेला नाना परी. भूमी सहित हालतसे कापे धरणी तया वेळा. रावण उचली महाबळी. न ये लिंग शिर आफळी. महाबळी राहिला नाम पावले याची कारणे. महाबळेश्वर लिंग जाणे. मुरडोनी ओडिता रावणे. गोकर्णाकार झाले देखा. ऐसे करुनी लंकानाथ गेला. मागुती तप करीत ख्याती झाली गोकर्ण क्षेत्र. समस्त देव तेथे आले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पोत्तरो श्री नृसिंह सरस्वत्युप्याख्याने सिद्ध नाम धारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापनम नाम षष्ठोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता.
प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग, धार्मिक उपाय, व्रत उत्सवांची माहिती, सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, कालभैरवाष्टक, विविध स्तोत्रे, मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.